17 सप्टेंबर आधी हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र द्या, जरांगेंची मागणी. येवल्याचं ऐकून काही बदल केल्यास आम्हीही चॅलेंज करू, जरांगेंचा इशारा. मराठा आरक्षणाच्या GR विरोधात ओबीसी नेते कोर्टात जाणार. ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर भुजबळांची ठाम भूमिका. जरांगेंच्या बॅनरवर शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचे फोटो दिसत नाहीत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा जरांगेंवर निशाणा. सरकारचा नवा GR म्हणजे ओबीसी आरक्षणासाठी मृत्यू घंटा. हाकेंची सरकारवर टीका. हाकेंनी मराठा समाजावर मुक्ताफळं उधळणं बंद करावं. राधाकृष्ण विखे पाटलांचा लक्ष्मण हाकेंवर निशाणा. तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, विखेंची ग्वाही. ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक. ओबीसी कल्याण विभाग मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक. ओबीसींच्या साखळी उपोषणावेळी सावेंनी दिलं होतं बैठकीचं आश्वासन. ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात चंद्रशेखर बावनकुळेंनी बोलावली महत्त्वाची बैठक. बुधवारी 11 वाजता बैठकीचं आयोजन. बैठकीला अध्यक्षांसह एकूण 8 मंत्री उपस्थित राहणार. नेपाळमध्ये हिंदू राष्ट्रासाठी आंदोलकांचा खटाटोप. सोशल मीडियावरील बंदीनंतर नेपाळमध्ये आंदोलनाचा भडका. 7 जणांचा मृत्यू, 80 आंदोलक जखमी. नेपाळमध्ये आंदोलक तरुणांचा संसदेत घुसण्याचा प्रयत्न. पोलिसांचा आंदोलकांवरती गोळीबार. आंदोलनामुळे काठमांडूमध्ये कर्फ्यू लागू. इंटरनेट सेवाही बंद. विधान परिषदेत विरोधी पक्ष नेतेपदासाठी काँग्रेसला पाठिंबा द्या. मातोश्रीवरच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांची ठाकरेंकडे मागणी. काँग्रेसकडून सतेज पाटील यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचं मिशन 150. जास्तीत जास्त जागा लढण्याचा भाजपचा निर्धार. ठाकरेंचे काही माजी नगरसेवकही गळाला लावणार. उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी. उद्या एक्स्ट्रा मत NDAला पडतील, मग चित्र स्पष्ट होईल. श्रीकांत शिंदे यांचं सूचक विधान.